प्रिय भक्तांनो, जर जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना या जगाला सांगू नका, कारण ते हसून ऐकले जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. आणि त्यापेक्षा आलंच टेन्शन तर प्रत्येक वेळी जप करत राहा बाळूमामांच्या नामांचा. निदान मन ते शांत होऊन तर जाईलच. आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठे दुःख देखील नक्कीच दूर होतील. त्यामुळे देवांवरती श्रद्धा ठेवा. देव तुमच्या सोबत आहेत. आज लागलेली ठेच उद्याचा रास्ता मोकळा करत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत माघार घेऊ नका. जमत नाही रोज थोडी का होईना प्रयत्न करत राहा. असंच असतं तर पुढं नक्कीच सुख समाधानाचे दिवस येतात. याशिवाय नक्कीच तुम्ही रडत राहाल. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा की देवांची ही एक देवी स्वरूपी शक्ती आहे जी आपल्या भक्तांसाठी कार्य करत असते. देव आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नसतात. प्रिय भक्तांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला प्रत्येक भक्तांकडे शेअर करा व आत्ताच कमेंट करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा. भक्तांनो, कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करणाऱ्यालाच माहिती असतं. त्यामुळे कधी कितीही प्रत्येक वेळी कुणाचे दुःख किती आहेत हे नक्कीच तुम्ही समजू शकणार नाहीत. प्रिय भक्तांनो, कितीही जवळचा असला तरी तुमचा त्रास कधीही समजू शकणार नाही. आपल्यासाठी नाही येत कोण वेळेला. नक्कीच प्रिय भक्तांनो, सगळ्यांसाठी तुम्ही असला तरी तुमच्या वेळेला जो धावून येतो तो नक्कीच देवांनी त्याला पाठवलेले असते. त्यामुळे जो तुमच्या वेळेला व वाईट वेळेत धावून येईल, तुम्ही देखील नक्कीच त्याच्या आयुष्यात नक्कीच धावून जावा. भक्तांनो, या जीवनामध्ये काहीच कायमस्वरूपी नाही. चांगले दिवस नाही, वाईट दिवस बस चालत राहायचं, हसत जगायचं. कारण हे आयुष्य तरी कुठे कायमस्वरूपी आहे, तर आयुष्य कायमस्वरूपी नाही म्हटल्यानंतर हे सर्व काही आनंद दुःख कसं बरं कायमस्वरूपी असतील. भक्तांनो, लक्षात ठेवा, जर तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळी दुःख येत असतील, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळी अडचण येत असेल, तर नक्कीच समजून जावा, येणाऱ्या काही काळात देव तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा नक्की चमत्कार करणार आहे. तुमच्या निर्णयावर कधीही पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार व मजबूत व पुढे जाण्याचे नक्कीच बळ देत असते. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, देवांची देवी शक्ती तुमच्या सोबत असताना कोणीही तुम्हाला नक्कीच इजा करू शकणार नाही. जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्यालाच त्रास होतो. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला आयुष्यात त्रास होत असेल तर तुम्ही जबाबदाऱ्या निभवत आहात. त्यामुळे जे तुम्हाला चांगले वाटते तेच करा. प्रिय भक्तांनो, देव म्हणतात, घाबरू नको, रडू नको. माझी ही देवी स्वरूपी शक्ती आहे जी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काळात आता सर्वात मोठा चमत्कार करणार आहे. फक्त तुला संयमाने काम करायचे आहे. तुला निस्वार्थ मनाने माझी भक्ती करायची आहे. लक्षात ठेवा, सगळं सहज मिळेल एवढं सोपं हे आयुष्य कधी नसतं. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आल्यावरच आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळत असतात. म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा. प्रयत्न अर्ध्यावर सोडू नका, अन्यथा तुम्हाला आयुष्यात जे भगवंतांनी पुढे लिहून ठेवलेले सुख आहे ते तुम्ही त्यापासून नक्कीच वंचित राहाल. जे तुम्हाला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी आठोआठ प्रयत्न करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात किती मोठा चमत्कार घडेल. मनाचा कोल आणि आयुष्याचा
तोल सांभाळणाऱ्याला प्रत्येक वेळी शिका, म्हणजे आयुष्यात कधीच तुम्ही कोसळणार नाही. प्रिय भक्तांनो, खूप अवघड नाही. तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी सोप्या आहेत असे विचार केल्यानंतर जो करतो त्याच्या आयुष्यात कधीही अडचणी येत नसतात. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून नेहमी निराश राहू नका, दुःखी राहू नका. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. कशीही असली तरी आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते, कारण मनासारखे दिवस काढण्यासाठी आधी मनाविरुद्ध दिवस नक्कीच काढावे लागतात. आणि जो हे मनाविरुद्ध दिवस काढतो बरं, त्याचे जे चांगले दिवस येतात ना, त्याचे दिवस सर्वात चांगले असतात. म्हणून माणसासारखे दिवस प्रत्येक वेळी माणसाने मनासारखे दिवस काढण्याआधी प्रत्येक वेळी मनाविरुद्ध दिवस तुम्हाला काढावे लागतील, तेव्हाच तुम्ही चांगले दिवस काढाल. एक वेळ पाणी पिऊन दिवस काढा, पण प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तींना मदत मागू नका. मदत मागायचीच असेल तर परमेश्वराकडे मागा, लक्षात ठेवा. आणि जो व्यक्ती तुम्हाला मदत करतो त्याच्याकडे मागा. अन्यथा जीवनात जी दुःख तुम्हाला आहे त्यापेक्षा दुःख तो तुम्हाला नक्कीच बोलून देईल. प्रिय भक्तांनो, या जगात सर्वजण मतलबी आहेत, फक्त एकच मतलबी आणि प्रत्येक वेळी स्वार्थी नाहीत, आणि ते म्हणजे तुमचे ईश्वर. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांना तुमचे दुःख सांगा आणि नक्कीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख ते दूर करतील. जीवन तर प्रत्येक व्यक्तीला मनापासून तुम्ही तुमचं मानला असाल, मात्र प्रत्येकजण तुम्हाला आयुष्यात नक्कीच धक्का देणार हे मात्र नक्कीच असतं. कारण जशी परिस्थिती बदलते तसे माणसाची मनस्थिती बदलते. हे आयुष्यात ज्याला समजलं तो आयुष्यात कधी दुःखी नसतं. प्रिय भक्तांनो, गरज भागली की लोक प्रत्येक वेळी तुम्हाला टाळतील, मात्र तुम्हाला असे करायचे नाही, कारण जो असे करतो तो आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं. फक्त आपली हिंमत हरायची नसते आणि संयम सोडायचा नसतो. जो हिंमत हारतो तो आयुष्यात नेहमी मागे राहतो. लक्षात ठेवा, माणसं ओळखता तुम्हाला यायला पाहिजे, कारण आजच्या काळाची गरज म्हणजे माणसं ओळखायला आली पाहिजे. कोण आपलं कोण परक हे ज्याला ओळखता येते ते आयुष्यात कधीही दुःखी राहत नाही. आयुष्यात कितीतरी लोक येतात आणि तुमच्या जातात, पण वाईट काळात कोण तुमच्यासोबत आहे हे महत्त्वाचं असतं. बाकीची गोड बोलून करायला बघत असतात आपल्या आयुष्याची माती. म्हणून माणसं ओळखता यायला पाहिजे, हीच आहे आजच्या काळाची खरी गरज. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहण्याचं योग्य आहे, कारण कितीही प्रेमानं बोललं तरी या दुनियात कोणीही तुम्हाला अर्थ लावून ऐकणार नाही. प्रत्येकजण तुमच्या प्रत्येक वाक्याहून खुश होईल अशी अपेक्षा ठेवू नका, कारण प्रत्येकाला कितीही आनंद जरी द्याल तरी माणूस कधीही हसत नसतो, कारण प्रत्येक माणसाच्या अपेक्षा नक्कीच वाढत असतात. कुणाच्या गोड बोलण्यावर कधीही जास्त विश्वास ठेवून राहू नको, कारण आजकाल लोक फक्त तोंडावर गोड बोलतील आणि तुझ्या पाठीमागे नक्कीच तुला नावं ठेवतील. त्यामुळे सर्वप्रथम सर्वांवरती जास्त विश्वास ठेवू नको. माझ्या प्रेमळ भक्ता, जीवनात दुःख देणारी प्रत्येकजण असतात, मात्र सुख देणारी हे देवच असतात. त्यामुळे त्यांच्या भक्तीत राहा, कारण भक्तीमध्ये जी शक्ती आहे ते ज्याला समजले तो आयुष्यात कधीही रडत नसतो. प्रिय भक्तांनो, खूप सुंदर असतं साधं सरळ राहणं. स्वतःला त्रास होत नाही आणि दुसऱ्यालाही नक्कीच त्रास होणार नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं असं जो विचार करतो तोच आयुष्यात चांगलं असतं. कडू आहे पण हे सर्वात सत्य आहे. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. मात्र तुम्ही ही चूक करू नका, कारण परमेश्वर व्यक्तीकडे किती धन आहे हे पाहत नसतात, तर परमेश्वर प्रत्येक वेळी एकच पाहत असतात, व्यक्तीने किती चांगले
कर्म चांगले केलेली आहेत व्यक्तीने किती चांगल्या पद्धतीने आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला मदत केलेली आहे, आयुष्यात किती पुण्य व्यक्तीने कमवले आहेत हे सर्वप्रथम परमेश्वर पाहत असतात. म्हणून प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने परमेश्वरांकडे गाठायचं पहा. भक्तांनो, कितीही नियोजन केले, कितीही प्रत्येक वेळी प्लॅनिंग केलं तरी मनासारखं होत नसेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, जे तुमच्या नशिबात ईश्वरांनी देवानी लिहिलं आहे तेच होणार आहे. फक्त माघार घेऊन प्रयत्न सोडू नका आणि जास्त विचार करू नका. लक्षात ठेवा, जे इतर व्यक्तीला मिळाले आहे तेच तुम्हाला मिळणे सर्वप्रथम अशक्य आहे. कारण प्रत्येकाचं भाग्य वेगळं असतं, कोणाचं कशात तर कोणाच्या कशात नक्कीच असतं. त्यामुळे विश्वास ठेवा, जेव्हा तुम्हाला देव देतील तेव्हा सर्वोत्तम देतील. यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात सर्वात पुढे चला. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी प्रत्येक माणसं तुमच्या सोबत प्रत्येक वेळी देवानी पाठवलेली असतात. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा की देव तुमच्या सोबत आहेत. लक्षात ठेवा, हिम्मतवान बनून राहा, कारण ही दुनिया कमजोर लोकांना खूप सतावते. त्यामुळे जो जसा असतं तसं सुद्धा त्याच्याशी वागणं सर्वात फायद्याचं आहे. ऐकून घेत बसलं की समोरचा नक्कीच तुम्हाला आपलं पाय पुसणं म्हणून प्रत्येक वेळी पुढे ढकलतं. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा की देवांची ही देवी स्वरूपी शक्ती आहे जी नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे आणि देव तुम्हाला प्रत्येक वेळी साथ देणार आहेत. यावरती जर तुमचा विश्वास असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. कर्माचं गणित अगदी साधं आणि सरळ आहे. चांगलं केलं तर चांगलंच होतं आणि वाईट केलं तर वाईटच होतं आणि चांगलं वाईट ठरवणारा हा देव असतो. तिथं कोणताच वशिला चालत नाही. लक्षात ठेवा, देवांपुढे वशिला नाही तर देवांपुढे प्रत्येक वेळी चांगली कर्म चालतात. प्रिय भक्तांनो, आजचा हा देवांचा प्रेमळ व भक्तिमय स्वरूपी संदेश जर तुम्ही देखील इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्की तुमचे आभार. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा की देव जे काही आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात, जे भक्त देवांच्या मार्गदर्शनावर चालतात ते आपल्या आयुष्यात कधीही एकटे पडत नाहीत. ते आपल्या स्वतःच्या आयुष्यात कधीही रडत नाहीत. विश्वास ठेवा, जे काही तुम्ही गमावलेला आहात त्यापेक्षा सर्वोत्तम तुम्हाला मिळेल. त्यापेक्षा सर्वात चांगले देव तुम्हाला देतील. फक्त देवांवरती विश्वास ठेवा. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रिय भक्ता, नजरे टिपून ठेवतो सारं, हिशोब सारा वेळेवर देईन. जो समजेल स्वतःला त्याला थेट आदमापूरला नेईल. जे स्वतःला प्रत्यक्ष परमात्मा यांच्या चरणी अर्पण करतात त्यांचे जीवन नक्की देव सुखी व आनंदी नक्कीच करतात. वाईट कर्म करूनही जर तुला वाटत असेल की मी तुला साथ देत नाही, मी तुला प्रत्येक वेळी साथ देत आहे, तर तुझा तो ब्रह्म आहे. लक्षात ठेव, फक्त ही वेळ तुझी आहे एवढंच मात्र नक्की आहे. जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर त्याची मिळणारी कर्मही तुम्हाला वाईटच असतात. यावरती विश्वास ठेवा. प्रिय भक्तांनो, जसे तुमचे कर्म असतील तसे तुमचे जीवन असणार आहे. यावरती विश्वास ठेवा की देव तुमच्या सोबत आहेत आणि ही देवांची देवी स्वरूपी शक्ती जर तुमच्या सोबत आहे म्हटल्यानंतर आयुष्यातील कोणतीही शक्ती तुम्हाला नक्कीच मागे टाकणार नाही. तुम्हाला नक्कीच कोणती शक्ती हारू देणार नाही. फक्त या देवांच्या देवी शक्तीवरती अटूट असा विश्वास ठेवा. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, काळजी करणे व्यर्थ आहे. काळजी करण्याऐवजी तू माझ्यावरती निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर. निस्वार्थ मनाने माझे नामस्मरण कर. नक्कीच माझ्या कृपेने तुझ्या आयुष्यात सर्वात चांगली वेळ येईल. माझ्या कृपेने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट दिवस संपतील. माझ्या कृपेने तुझ्या आयुष्यातील नक्कीच सर्व दुःख संपून तुझ्या आयुष्यात इतके चांगले दिवस येतील ज्याचे तू कल्पना करू शकणार नाही. नको ते चिंतेत
चिंतेते मन जणू मनच असते आपला शत्रू बलवान म्हणून करावे नेहमी देवांचे ध्यान होई प्राप्त त्यातून पूर्ण ज्ञान. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, नेहमी देवांचं ध्यान करावे, त्यामधून तुम्हाला नक्की ज्ञान प्राप्त होईलच. त्यासोबत तुम्हाला देवांचे देवी स्वरूपी आशीर्वादही प्राप्त होतील. त्यासोबतच तुम्हाला देवांची देवी शक्तींचा अनुभव येईल. त्यासोबतच देव तुम्हाला नक्कीच साथ देतील. विश्वास ठेवा की जो देवाला आपला मानतो, देव देखील त्याला आपलं मानत असतात. त्यामुळे जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी देवांचे नामस्मरण करणं थांबू नका. आयुष्यात अडचणी आल्या असं समजू नका. अडचणी आल्यानंतर की मी देवांचे एवढे नामस्मरण करत आहे तरीसुद्धा माझ्या आयुष्यात इतके दुःख का, माझ्या आयुष्यात इतके संकटे का, असा विचार न करता प्रत्येक वेळी देवांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करून पहा आणि मग पहा कशा प्रकारे तुम्हाला नक्कीच देव साथ देतील. भक्तांनो, जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही तर प्रत्येक वेळी म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही. विश्वास ठेवा की देव तुमच्या सोबत आहे. सागराने प्रत्येक वेळी नाविका मनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दिशांनी घेरले, शीड तुटले खिल तुटले, कथा काय या वळल्याची, नाविकासी फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. विश्वास ठेवा, जर तुम्ही स्वतःवरची सर्वात मोठा विश्वास ठेवला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीही मागे सरणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तर आयुष्यात सर्वप्रथम तुम्ही रडतच राहाल. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, रसेल सारखे सारे निरीक्षरवादी थांबवतात सृष्टीच्या उगमापाशी प्रत्येक वेळी असलेल्या एका कायद्यापाशी. उद्य नाही, अंत नाही, रूप नाही, रंग नाही, अल्याड नाही, पल्याड नाही, अशा पार्थिव कायद्यापाशी एक स्वयंभूई जाणीवही अस्तित्वापाशी. माझा तर्काला हे प्रत्येक वेळी पडते आणि तरीही वाटते की या प्रत्येक वेळी निरीक्षरवाद हे आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. ते प्रत्येकाला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे नक्की शिकवते. ते नक्कीच जो शिकतो आणि जो त्यांचा सामना करतो तो सर्वोत्तम वरती जातो. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने नक्कीच गाठा. तुमच्या आयुष्यात जे काही तुमचं आयुष्य तुम्हाला शिकवत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे आयुष्य परमेश्वरांनी बनवले आहे. म्हणजे नक्कीच यामध्ये काहीतरी खास बात असणारच. प्रिय भक्तांनो, परमेश्वराने हे आयुष्य प्रत्येकाला दिलेले आहे आणि प्रत्येकाला आयुष्य मिळणं म्हणजे हे एक चांगले कर्म लागतात. त्यामुळे अनेको चांगल्या कर्मांनी तुम्हाला हे आयुष्य मिळाले आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे आयुष्य मिळाले आहे. मात्र यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट कोणती तर ती गोष्ट म्हणजे या आयुष्यात तुम्ही अजूनही देवांच्या भक्तीत आहात. देवांनी तुम्हाला भक्ती करण्याची संधी दिलेली आहे. यापेक्षा मोठे भाग्य कोणतेही असू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हीही या देवांवरती विश्वास ठेवत असाल तर नक्की ठेवा. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वप्न पाहणे ही एक केवळ सुरुवात असते. म्हणून स्वप्न पाहिल्यानंतर ते स्वप्न पूर्ण कशी करावी यासाठी तुम्हाला त्याचे नियोजन करावे लागेल व तुमचे जे स्वप्न आहे ते तुम्हाला आवडते का, ते तुमचे स्वप्न जे आहे ते नक्कीच त्यासाठी तुम्ही योग्य आहात का याची सर्वप्रथम तपासणी करावी लागते. कारण परमेश्वर प्रत्येकाला तीच गोष्ट देत असतो जी ज्या गोष्टीसाठी
ज्याच्यासाठी तो बनलेला आहे ती गोष्ट परमेश्वर देत नसतो जी गोष्ट त्याच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्यासाठी प्रयत्न करणं हे मात्र तुमच्या हातात आहे. स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यांना सत्यात उतरवा. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जो आपल्या स्वप्नांच्या पाठलाग करत असतो ते पण चांगल्या हिंमतीने व सकारात्मक क्षमतेने, जो आपल्या प्रयत्नांचा सामना करत असतो व आपल्या प्रत्यक्ष मोठ्या ध्येयाचा पाठिंबा करत असतो, त्याला नक्कीच देव तिथपर्यंत नेत असतात. बरं, जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना या क्षणी स्वीकारा आणि तुमच्या आत्मबळाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा नेहमी आधार घ्या. आत्मविश्वास हा शब्द इतका मोठा आहे. ज्यांनी या शब्दाचा अर्थ जाणला, मनापासून ज्यांनी याचा अर्थ जाणला, ज्यांनी याला नक्कीच कृतीत उतरवले, ज्यांनी या शब्दाला मनात उतरवले, त्यांचे जीवन सर्वोत्तम झाले. होय प्रिय भक्ता, लक्षात ठेव, आत्मविश्वास तुला असला पाहिजे. तुला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. जरी तू कितीही संघर्ष केलेला जर तुला स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास नसेल तर तुझे कोणतेही कार्य व्यर्थ आहे. त्यामुळे आत्मविश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाहून अधिक चांगली होणार आहे यावरती विश्वास ठेव. आणि माझी ही देवी स्वरूपी शक्ती आहे ना, ती नेहमी बाळा तुझ्या सोबत आहे. ती कधीही तुझ्यापासून दूर जाणार नाही. विश्वास ठेव की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख मी दूर करेल. तुझ्या आयुष्यात ज्यांनी तुला रडवले, ज्यांनी तुला दुखवले, त्यांचा नक्कीच विनाश आहे. कारण ज्याचे त्याचे कर्म फळ देई ईश्वर हे वाक्य नक्कीच जसे ऐकला आहात त्यासेच याचा अनुभव देखील तुम्ही कराल. जर तुमचे कर्म चांगले असतील तर त्याचे फळ तुम्हाला चांगले मिळतील. कर्म वाईट असतील त्याचे फळ नक्कीच तुम्हाला वाईट मिळतील. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. आणि हे शस्त्र देवाने प्रत्येकाला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. जो याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास कर किंवा याचा उपयोग कर. प्रेमळ भक्ता, लक्षात ठेव, तुला अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघ. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक मोठा शिक्षक आहे. त्यामुळे लक्षात ठेव, अपयश आले तर त्याकडे न पाहता पुढे जाऊ नको. अपयश ही यशाची सर्वात मोठी आणि सर्वात उंच पायरी आहे. हो, अपयश आले म्हणजे तुझे सर्व काही नष्ट झाले म्हणजे तुझ्या नशिबात ती गोष्ट नाही असे अजिबात नसते. अपयश म्हणजे उलट तुझ्या जीवनात यश काही गतीने वाढवणे असे असते. माझ्या प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव की जे तुझे ध्येय आहे ते तुझे ध्येय एक ना एक दिवस नक्कीच मी तुझ्या पदरात ती देईल. आणि त्याची योग्य वेळ केव्हा आहे हे देखील मला नक्कीच ठाऊक आहे. त्यामुळे विश्वास ठेव की मी तुझ्या सोबत असताना तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुझ्या उद्दिष्टांकडे लक्ष फक्त आणि फक्त केंद्रित कर. तुला ज्यांनी रडवले आहे, ज्यांनी तुला दुखवले आहे, त्यांना मी नक्कीच पाहून घेईल. फक्त सध्याच्या या काळात तू स्वतःवरती लक्ष केंद्रित कर. स्वतःला प्रत्येक वेळी चांगल्या विचारात ठेवण्याचा प्रयत्न कर. कारण चांगले विचार कोणत्याही नक्कीच विषाचा खात्मा करू शकतात. त्यामुळे तुझे चांगले विचार जितक्या असतील तितक्या पद्धतीने जास्त तुझ्या आयुष्यात संकटे कम असतील. माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व या क्षणी समजून घे. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीचा आहे. प्रत्येक क्षण तुला नवीन संधी देत आहे. प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात काहीतरी तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याकडे लक्ष घे. लक्षात ठेव, कठीण काळातसुद्धा आशावादी राहा. तुझ्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुला अंधारातून प्रकाशाकडून नेणार आहे. त्यामुळे
नेहमी प्रत्येक वेळी आशावादी राहा. तुला प्रत्येक वेळी अंधारातून बाहेर जाण्यासाठी स्वतःवरती सर्वोत्तम जास्त विश्वास ठेवण्याची गरज असते. जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी लढ आणि तुला स्वप्नांची राखण कर. लक्षात ठेव, जीवनात संघर्ष करण्याची संधी मी त्यांनाच देतो ज्यांच्यात त्या संघर्ष करण्याची जिद्द असते. तुझ्यात ही संघर्ष करण्याची जिद्द आहे आणि ती मी पहिलंच पाहिलेली आहे. लक्षात ठेव, मनुष्याच्या आयुष्यात जे काही मागील काळात घडलेले आहे, म्हणजे जे काही त्याच्या पूर्वीच्या जन्मी घडलेले आहे, ते माणसं आणि ती व्यक्ती ती देखील त्याच्या याच आयुष्यात देखील येत असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाचा तुझा मागील जन्माचा काही ना काही संबंध नक्कीच असतो आणि माझाही तुझ्याबद्दल कोणता ना कोणता नक्कीच संबंध आहे. लक्षात ठेव की मी तुझ्याबद्दल नक्कीच प्रेम व्यक्त करतो, कारण तू माझी भक्ती चांगल्या पद्धतीने करतो. तू माझी भक्ती निस्वार्थ मनाने करतो. तू प्रत्येक वेळी माझी भक्ती निस्वार्थ मनाने करतो आणि माझ्यावरती अटूट विश्वास ठेवतो. असाच माझ्यावरती अटूट विश्वास ठेव. प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव की मी तो देव आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर करतो. मात्र मी त्यांनाच उजेडाकडे नेतो जे चांगल्या मनाने आयुष्यात कार्य करत असतात आणि जे चांगल्या मनाने कार्य करत नसतात. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कितीही माझी भक्ती केली तरी त्यांच्या आयुष्यात कधीही त्यांना सुख प्राप्त होत नसते. सुख प्राप्त करायचे असेल तर चांगले विचार करणे हेच तुझ्या हातात आहे. बाकी सर्व काही व्यर्थ आहे. विश्वास ठेव आणि मन श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.